सर्वांना सप्रेम जय हरी. मित्रांनो, या कलियुगामध्ये जीवन जगत असताना 4 गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या 4 गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये समाविष्ट केल्या तर तुमचं जीवन हे आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. ह्या 4 गोष्टी कुठल्या? तर काय घ्यावं, काय द्यावं, काय अंगीकारावं आणि काय सोडावं हे ज्याला कळलं तो जीवनामध्ये आनंदी आणि यशस्वी झाला असं म्हणल्यास काही हरकत नाही. पुणे एका संताने फार सुंदर वर्णन केलेलं आहे कि लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लिंता, डुबाने को अभिमान. सज्जनो, लक्षात घ्या, जर या कलियुगामध्ये तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही हरिनाम घ्या. बघा, त्याला पैसेही लागत नाही आणि ठाईचं बैसुनी करा एक चित्त, आवडी आनंद आढवावा. त्याला अशा विशिष्ट अशा स्थळाचीही गरज नसते. त्यामुळे सर्वात सोपी गोष्ट जर कोणची घेण्याची असेल तर ते हरिनाम आहे. आणि नाम घेता वया गेला ऐसा हो कोणी केला. त्या नाम घेतल्यामुळे कोणाचं नुकसान झालं असं आजपर्यंत तरी ऐकण्यात नाही. त्यामुळे जर सर्वात चांगली गोष्ट जर कोणची घ्यायची असेल तर ते हरिनाम आहे. आता विषय देण्याचा. जर तुम्हाला काही द्यायचं असेल तर कलियुगामध्ये सर्वात सुंदर असं देणं जर कोणचं असेल तर ते आहे अन्नदान. बघा, तुम्ही हजारोच्या पंक्ती उठवा किंवा एखाद्या भुकेने व्याकुळ असलेल्या व्यक्तीला तुम्ही पोटभर जेवण द्या, हे दोघेही प्रकार अन्नदानातच मोडतात. त्यामुळे तुम्हाला जर खरंच काही द्यायचं असेल तर अन्नदानासारखं श्रेष्ठ दान नाही. तर 2 गोष्टी आपण शिकलो. एक म्हणजे लेने को हरिनाम, देने को अन्नदान. आता पुढचा विषय आहे तरने को लिंता. जर तुम्हाला या भवसागरातून तरून जायचं असेल, या रोजच्या कटकटीतून जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल, आनंदीमय जीवन जगायचं असेल तर एक गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने करावी लागेल आणि ती म्हणजे तरणे को लिंता. याला आपण एका उदाहरणातून समजून घेऊ. तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेस महापूर येतो त्या अजस्र अशा महापुरामुळे, त्या पाण्याच्या प्रचंड अशा प्रवाहापुढे तिथं खूप मोठमोठाले जे वृक्ष असतात ते वृक्ष त्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात कोलमडून पडतात. ते मुळासकट उपटली जातात. पण त्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, काही लहान लहान लवाडे असतात, काही लहान लहान झुडपे असतात. त्यांचं मात्र काहीच होत नाही. ज्यावेळेस पाण्याचा महापुराचा प्रचंड असा लोढा त्यांच्यासमोर येतो त्यावेळेस ही मोठमोठाली अजस्र अशी वृक्षे ही वाकत नाही, हे ताट मानून उभी राहतात आणि त्या पाण्याच्या प्रचंड अशा प्रवाहापुढे त्यांचा टिकाव लागत नाही आणि ती कोलमडून खाली पडतात. पण त्याच ठिकाणी काही लहान लहान झुडपे असतात, ती मात्र त्या पाण्याच्या प्रवाहाला पाहून खाली झुकतात आणि पाण्याचा प्रवाह त्यांच्यावरून जातो आणि नंतर पुन्हा एकदा ताट मानेने ती उभी राहतात. या सुंदरशा उदाहरणातून आपल्याला समजते की जर जीवनामध्ये आनंदीमय जीवन जगायचं असेल, यशस्वी जीवन जगायचं असेल तर आपल्याला बऱ्याचदा लिंता घेता आली पाहिजे. लिंता म्हणजे लहानपण. बघा, लहानपण घेतल्याने आपण कुठेतरी कमी पडतो असा विषय नाही आहे, पण लहानपण घेतल्याने बऱ्याच गोष्टी ह्या साध्य होतात. तुकाराम महाराजसुद्धा सांगतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. त्यामुळे जर काही पत्करायचं असेल, काही अंगीकारायचं असेल तर तुम्हाला लिंता पत्करली पाहिजे, म्हणजे लहानपण घेता आलं पाहिजे. त्याचा पुढचा विषय आहे, जर तुम्हाला काही सोडून द्यायचं असेल तर एक गोष्ट आहे जी तुम्ही सोडू शकता. तरणे को लिंता, डुबाने को अभिमान. जर तुम्हाला सोडून द्यायचं म्हणजे जर एखादी गोष्ट डुबवायची असेल तर तुम्ही अभिमान सोडू शकता. बघा, लक्ष द्या, सोन्याची लंका असलेला रावणाचा सुद्धा अहंकार टिकला नाही, तिथं तुमच्या आपल्यासारख्या सामान्य माणसाचं काय. त्यामुळे जर तुम्हाला काही सोडायचंच असेल तर तुम्ही अहंकार सोडा. बघा, पुन्हा एकदा लक्ष द्या, काही घ्यायचं असेल तर हरिनाम घ्या, काही द्यायचं असेल तर अन्नदान द्या. तरुण जाण्यासाठी, या भवसागरातून तरुण जाण्यासाठी तुम्ही लिंता म्हणजे लहानपण घेता आलं पाहिजे. आणि जर तुम्हाला काही डुबवायचं असेल, काही सोडायचं असेल तर तुम्ही अभिमान सोडला पाहिजे. आशा करतो की ह्या 4 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भरपूर उपयोगी येतील आणि तुम्हाला आनंदाचा मार्ग दाखवतील. रामकृष्ण हरी.